श्री स्वामी समर्थ। आज आपण स्वामी समर्थांचा प्रकट दिवस येणार आहे, त्याबद्दल आपण काय सेवा करू शकतो, काय साधना करू शकतो, काय केल्याने आपल्याला इच्छित फळ मिळेल, याबद्दल आज आपण या व्हिडिओद्वारे माहिती बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ प्रकट दिन 2024ला चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो। यंदाच्या वर्षी म्हणजे 2024मध्ये बुधवार दिनांक 10 एप्रिल रोजी स्वामींचा प्रकट दिवस आहे। अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस 10 एप्रिलला आहे। चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले। श्रीपाद वल्लभ व नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयाचे तिसरे पूर्ण अवतार आहेत अशी मान्यता आहे। स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रकट होण्यापूर्वी फिरत फिरत मंगळवेढ्यात आले, तेथे त्यांचे नाव सर्वत्र झाले। तेथून सोलापूर व नंतर अक्कलकोटला आले। श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचं पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे। भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे। कोणाला श्री विठुमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले, तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात, कुणाला भगवती देवीच्या रूपात। महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखवल्या। त्या 10 एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे। या प्रकट दिवशी आपण विशेष सेवा देऊ शकतो व विशेष सेवा सुद्धा करत असतो। आपण प्रकट दिवसामध्ये आपण ज्या काही सेवा करत असतो त्या फलदायी ठरत असतात। तुमची जी काही इच्छा आहे किंवा मनोकामना आहे ती पूर्ण होत असते। तुमच्या मनातली इच्छा बोलून स्वामींसमोर तुम्ही सेवा केली व मनोकामना आहे ती तुम्ही जी मागितली ते 100% पूर्ण होणार। स्वामी महाराज आपल्या भक्तांना कधीही एकटं सोडत नाही। मध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण सुद्धा करता येतं। तसेच आणखी काही देखील आपल्याला सेवा करायच्या आहेत। प्रत्येकाला वाटतं की आपण गुरुचरित्र पारायण करावं आणि प्रत्येकाची इच्छा पण असते, पण आपण पारायणाचे नियम बघून पारायण करत नाही, किंवा घरामध्ये लहान बाळ असतं, ऑफिससाठी आपण बाहेर जात असतो, भरपूर काही अडचणी, संकटे, अडथळे हे सर्व येत असतं, त्यामुळे आपल्याला पारायण करायला काही जमत नाही। आपल्या सर्वांना माहीत आहे, आपण जर हे पारायण केलं तर आपल्याला कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता स्वामींजवळ मागायची गरज पडणार नाही, कारण की पारायण करणारा हा व्यक्तीच खूप भाग्यवान असतो आणि आपण जी काही सेवा करतो ती आपल्याला फलदायी ठरत असते, तर मागण्याचा विषयच नाही आहे। जर आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर गुरुचरित्रामधील एक अध्याय रोज आपल्याला वाचायचा आहे। तो अध्याय आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रकट दिवसापर्यंत वाचायचा आहे। 10 एप्रिलपर्यंत हा एक अध्याय रोज आपल्याला वाचायचा आहे। ज्यांना अध्याय वाचणं शक्य नसेल त्यांच्यासाठी मी एक श्लोक सांगत आहे। अगदी 5 मिनिटं लागणार श्लोक वाचण्यासाठी। हा श्लोक किंवा अध्याय जरी पठण केलं तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत, तर तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचे संपूर्ण फळ मिळेल। चला तर आपण जाणून घेऊया तो अध्याय कुठला आहे। तर भरपूर जणांना वाटत असेल की हा अध्याय वाचल्याने नक्की आपले कामे होतील का, की आपल्या इच्छा पूर्ण होतील का। कधी कधी आयुष्यात खूप दुःख, यातना सहन कराव्या लागतात, तर खरंच आपल्याला असं वाटतं कधी कधी की खरंच देव आहे की नाही, इथपर्यंत शंका येतात। खरंच तर हीच वेळ असते आपल्याला परीक्षेची असते। विश्वास ठेवा की इथूनच आपली स्वामी लीला चालू होत असते, इथूनच आपला खेळ चालू होत असतो। फक्त विश्वास हा तुटू देऊ नका। स्वामींवरती श्रद्धा नक्कीच असू द्या। आई बाळाला हवेत फिरकावते, क्षण ते हवेतही असतात, पण ते बाळ हसत असतं। त्या बाळाला माहीत असतं की आपल्याला कुणी पडू देणार नाही व त्याची आईसुद्धा त्याला थोडंही काही होऊ देणार नाही। असाच विश्वास आपल्या स्वामींवरती आपला असायला पाहिजे। कधी कधी वाटतं हे खरंच शक्य होईल का, कसं होणार। फक्त विश्वास ठेवा, तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर अशक्य गोष्टी शक्य करून दाखवणार।
या जगामध्ये स्वामींना अशक्य असं काहीच नाही. स्वामी महाराज भक्तांना तेच देतात की ते जे काही आपल्याला योग्य आहे तेच स्वामी महाराज आपल्याला देत असतात. फक्त तुमचा स्वामी महाराजांवरती विश्वास हा असायला पाहिजे. मी जी काही सेवा सांगणार आहे ती तुम्ही संकल्पयुक्त करू शकता. तुम्ही जर न संकल्प करता ही जर सेवा केली तरी पण तुम्हाला त्याचं फळ 100% मिळणार. तर तो कोणता अध्याय आहे तर आपण माहीत करून घेऊया. गुरुचरित्रामधला 9वा अध्याय आपल्याला स्वामी प्रकट दिनापर्यंत रोज वाचायचा आहे. 9वा अध्याय हा जास्त मोठाही नाही, तुम्ही सहज वाचू शकता. तुम्ही येणाऱ्या गुरुवार 28 तारखेपासून स्वामी प्रकट दिनापर्यंत हा अध्याय तुम्हाला रोज पठण करायचा आहे. ही छोटीशी सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला याचं 100% फळ नक्की मिळणार. हा अध्याय कधी पठण करायचा तर तुमच्या सोयीनुसार. तुम्हाला सकाळी जमत असेल तर तुम्ही सकाळी पठण करा, नसेल जमत तर तुम्ही रात्री जेवण करण्याच्या अगोदर पठण करून जेवण करू शकता. नाहीतर तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही त्या टाईममध्ये या अध्यायाचं पठण नक्की करा. फक्त दुपारी 12 ते 12:30पर्यंत आपल्याला हा अध्याय वाचायचा नाही आहे, कारण की ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असते. त्यामुळे आपण 12 ते 12:30 कुठलीच सेवा करायची नाही. ती वेळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कोणत्याही टाईममध्ये सेवा करू शकता. हा अध्याय पठण करण्यासाठी काही नियम पाळायचे का तर हो, आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. मांसाहार चुकूनही करायचं नाही. गुरुचरित्र पारायण जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपण जेवणाचे व झोपण्याचे नियमसुद्धा पाळत असतो. तुम्ही हा अध्याय वाचताना जेवणाचे जरी नियम पाळले नाही तरी चालेल, पण तुम्ही मांसाहार करू नका व अपशब्दसुद्धा कुणासोबत बोलू नये. तुम्हाला जर मासिक धर्म असेल त्या काळामध्ये तर तो पिरियड पण आपण घ्यायचं नाही आणि वाचन करायचं नाही. तुम्हाला जर सुतक असेल तर सुतकच्या काळामध्ये सुद्धा पठण करायचं नाही अध्याय. तुम्हाला अध्याय श्रवण करायचा असेल तरी पण चालेल. ज्यांना हा अध्याय पठण करणे शक्य नाही त्यांनी मोबाईलवरती किंवा TV वरती लावून द्यायचं आणि श्रवण करत राहायचं. यामुळे सुद्धा तुम्हाला तुमची मनोकामना पूर्ण होणार. फक्त मनामध्ये सकारात्मकता ऊर्जा ठेवा व स्वामींवरती विश्वास ठेवा. सकारात्मकते ऊर्जेमुळे काय होतं, आपण जी काही सेवा करत असतो ना ती सेवा फलदायी लवकरात लवकर ठरत असते. हा अध्याय ऑफिसला जाताना, बसमध्ये प्रवास करत असताना, तुम्ही काही कामात असेल, कुठे कामात असेल त्या कामामध्ये सुद्धा आपला टाईम देऊन तुम्ही रीड करू शकता. जर कुणाला हा अध्याय पठण करणे शक्य नसेल तर एकश्लोकी गुरुचरित्र अध्याय पठण करायचा आहे. एकश्लोकी गुरुचरित्र काहीही मोठं नाही, त्यामुळे तुम्ही सहज ते करू शकणार. त्या पोथीमध्ये फक्त एक श्लोक आहे आणि त्या श्लोकाचं पठण आपण रोज करायचं आहे. श्लोक आपल्याला दिवसभरामध्ये कुठल्याही टाईममध्ये रोज 11 वेळा म्हणायचा आहे. तुम्ही हा श्लोक रोज 11 वेळा म्हटलं तर श्री स्वामी समर्थ महाराजांचं व दत्त महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळेल. तर तो एक श्लोकी गुरुचरित्र असा आहे. दत्तांचा अवतार झाला कलियुगी, श्री पिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती, करंजा ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला, भिलूवाडियेचा संगमा, तेथुनी मठ गाणगापुरी, वसे वारी दिनांचे श्रमा. हा श्लोक आपल्याला रोज दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत रोज आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. पूर्ण श्रद्धेने आपल्याला हा श्लोक म्हणायचा आहे. जर तुम्हाला रोज 108 वेळा जर म्हणायला जर टाईम असेल तर तुम्ही रोज 108 वेळा सुद्धा म्हणू शकता. कारण की तुम्हाला गुरुचरित्र पारायण हे जर करायला शक्य नसेल तर या सेवा आपल्याला करायलाच पाहिजे व ही आपल्या सर्वांसाठी सुवर्ण संधी आहे. स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे, त्यानिमित्ताने आपण ही सेवा जरूर करायलाच पाहिजे. हा श्लोक जेव्हा तुम्ही म्हणत असता तेव्हा देवासमोर बसून म्हणू शकता. एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आणि हा श्लोक पठण करत बसायचं. तर मग हा अध्याय आणि श्लोक पठण केल्यामुळे खरंच संकटे येणार नाही का असे खूप जणांचे प्रश्न असतील. तर वेळ काळ ही सांगून येत नसते, कुठलीच वेळ ही सांगून येत नसते आणि कर्माचे भोग भोगूनच जावं लागतं आपल्याला.
हे सेवा केल्याने संकटे येत नसतात असं नाही, पण आपल्या कर्मानुसार आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळत असते आणि आपली ही सेवा स्वामी महाराजांसमोर, दत्त महाराजांसमोर एक डिपॉझिट म्हणून असतं व संकटांचा जो वेग असतो, फास्ट असतो, तो आपण कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो ह्या सेवांमुळे. जसं की जिथे हात जाणार होता तिथे बोटावरतीच म्हणजे काम होणार असं. पण हे घडण्यासाठी स्वामी भक्ती आपल्याला असायलाच पाहिजे. स्वामींवरती आपला विश्वास हा अतूट असला पाहिजे. तुम्ही ही जी काही सेवा करताय ती फक्त तुम्ही मनापासून करा, फळ तुम्हाला निश्चितच मिळेल. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व स्वामी महाराजांच्या प्रकट दिवसापर्यंत ही जी काही सेवा आज सांगितलेली आहे ती सेवा तुम्ही नक्की करा. तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल. आणि जर व्हिडिओ खरंच आवडला असेल आणि उपयोगाची माहिती वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आपण व्हिडिओची समाप्ती इथेच करू. चला तर मग श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.